आता आपण बसलो आहोत घोड्यावरती, मी दीदी आणि मम्मी. तर आता आम्ही थांबलो कुठल्या तरी हॉटेलमध्ये, बरं थोडा रेस्ट करतो आणि मग मागवली मॅगी. माझ्या बाबतीत नदी बघा, हे व्ह्यू मस्त आहे असा. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता वाजले 3 म्हणजे 4 झालेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत आता अमरनाथला. बाकी सगळ्यांची तयारी झालेली आहे, बघू शकता माझ्या मागं. बाकी आता सगळे येतात आणि आम्ही घोडे केलेले आहेत काल. तर आता घोड्यावर जायचं आहे. तर पहिले आपल्या घोड्यांजवळ जायला लागेल, मग त्यानंतर तिकडून ग्रुप होतील, मग त्या ग्रुपमधून आपल्याला सगळीकडे जायला लागेल. तर चला पहिले घोड्यांकडे जाऊ. आता लागलो आपण लाईनीत, तिकडं पुढे घोडे भेटतील. चढल्यावरती चालायला रस्ता वेगळा आहे आणि घोड्यांसाठी रस्ता वेगळा. हा रस्ता घोड्यांसाठी आहे आणि इथून चालायचा रस्ता आहे. सगळे लोक आलेले आहेत जे घोड्यावर जाणार आहेत. तर चला आता पटकन आपण घोड्यावरती बसूया. आता आपण बसलो आहोत घोड्यावरती, मी दीदी आणि मम्मी. बाकीचे लोक तिकडून येत आहेत. तर आता गर्दी बघा तुम्ही, फक्त घोड्यांशी अजून लोक बसले पण नाही, खालून लोक येत आहेत. जाम मोठी लाईन चालू आहे इथून, हे बघा फुल तिथपर्यंत आहे. जाम मोठी लाईन आहे, जाम टाइम लागेल. आम्हाला घोड्यावर उतरवलेली आहे कारण की पुढे चेकिंग चालू आहे आणि चेकिंगसाठी गर्दी बघा तुम्ही. आता फक्त गाईज आता आम्हाला 1.5 तास झाला इथं आणि लाईनच सोडत नाही. गर्दी बघा बाकी आणि सगळ्यांना थांबून दिलेलं आहे, लाईनच सोडत नाही. काय करू समजत नाही आता, जाम पाय दुखायला लागले. फायनली लाईन क्लिअर झाली आणि आम्ही शेडमध्ये आलो. इथून पडायला चालत जाऊन मग घोड्यावाल्याच्या इथे जायचं आहे, म्हणजे घोड्यात बसायचं आहे. आता चेकिंग वगैरे झाली, ID वगैरे केला स्कॅन आणि परत आम्ही आता बसलो घोड्यावरती आणि चाललो आता अमरनाथला, म्हणजे वरती. थोड्या टाईमवर असे बोर्ड लागलेले असतात. आता इथे लिहिलं आहे मेडिकल फॅसिलिटी आणि लंगरचा बद्दल. तर असेच थोड्या टाईमने आपल्याला इन्फॉर्म करत असतात. बाकी तर सिक्युरिटी पण फुल टाईट आहे, कोणालाच अशी डबल लाईन वगैरे नाही बनवून देत, सगळ्यांना सिंगल लाईनमध्येच पाठवलं आहे. ट्रेकर्स लोक त्या साईडने चालतील आणि घोडेवाले या साईडने चालतील, असं सगळं रूल बनवून ठेवलेलं आहे. प्रत्येक 100 ते 150 मीटरवरती एक ना एक सोल्जर आहेच. की तर पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी एवढी गर्दी आहे ना, खूप गर्दी आहे खूप. आणि त्यात जास्तीत जास्त लोक घोडे गेलेले आहेत. हे बघा आता इथं भयानक ऊन चालू झालेलं आहे, एकदम डेंजर, एकदम म्हणजे असं गरमी आलेली आहे. मगासपासून थंडी होती, आता एकदम गरम होत आहे. ऊन बिन एकदम 8च वाजलेत तेव्हाच एवढा झाला आहे, नंतर काय हालत असेल. गुड मॉर्निंग. फायनली आता मी घोडा चालवायला शिकलो म्हणून मी एकटाच चाललो अमरनाथला.
बाकी लोकांना घोडी चालवायला माणसं लागतात. तुम्ही बघू शकता मी एकटं चालवतो इथं घोडा. घोडा घोड्यावर बसला. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. आता आपण आलोय मुरादाबाद भंडारा जवळ. हा इकडचा मोठावाला भंडारा आहे. फुल डीजे वगैरे चालू आहे तिथं आणि लोक बघायचं. पाणी दो जय बोलेगी जय बोलेगी बम बम बोले. हा जो बर्फ आहे तो कधी विरघळत नाही आणि ही जी लेअर आहे ना ही पण ती बर्फाचीच लेअर आहे, फक्त ती मातीमुळे ढाकली गेलेली आहे. ही माती बघा ही वरून कधी पण खाली येऊ शकते. आणि इथं खूप ट्रॅफिक आहे घोड्यांची. बसून बसून बम दुखायला लागलाय. बर्फ पड़ता है जब तुम लोग इधर आते हो कि नहीं? नहीं. तो कब आते हैं? सिर्फ यात्रा के टाइम? हम यात्रा के टाइम आते हैं. यात्रा का 1 महीना पहले आ जाते हैं जिसमें आदमी की डिमांड हो कोई चलाने. अच्छा, नहीं तो फिर लंगर. अच्छा लंगर का सामान लेने के. जी. अच्छा. आता मस्त पाणी बिनी पिला आणि परत घोडा चालवायला चालू केला मी. बघू शकतो माझ्यासोबत कोणच नाही, मी एकटाच चालवते घोडा मस्त. इथून तेवढी लाईन आहे आणि ते तिकडे जायचं आहे. त्यानंतर तिकडून हे चुप बस पुढं बघ ती लाईन तिकडे तर कोपऱ्यात बघा कोपरा तिथपर्यंत लाईन कंटिन्यू आहे. त्यानंतर अजून पुढं आहे बाबा जाम चालायचं आहे. हे बघा इथे लिहिलेलं आहे श्री अमरनाथची होली के उस 9 किलोमीटर आणि बरारी मार्ग 2.5 किलोमीटर. म्हणजे अजून आम्ही किती 10, 11, 12, 13, 4 किलोमीटर चाललेलो आहोत कारण की जाम ट्रॅफिक आहे घोड्यांची. आणि आता वाजलेत पण किती 9:15 व्हायला आले. पब्लिक बघा सगळी दमली आता इथं यायला. पण घोड्यांची लाईन काय संपतच नाही. मामा नॉनस्टॉप चढते. लाला चल भाई बोले बम बम बोले. जाम डेंजर स्लोप आहे इथं बाबा. एवढं घाण बम दुखायला लागला ना. लय डेंजर. बॉडी अख्खी स्टेबिलाइज करायला लागते. आम्ही थांबलो कुठल्या तरी हॉटेलमध्ये. बरं थोडा रेस्ट करतो आणि मग मागवली मॅगी. आमची मॅगी आली मग तर मॅगी खाऊन परत चालू करायचं. तोपर्यंत घोड्यांचं पण रेस्ट होईल आणि ते लोक पण खाऊन घेतील. आता आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे. बाकी जर आता गर्दी कमी वाटते कारण की बाकी लोक सगळी खाली थांबलेली ना. जी चालेल तर ते लोक खाली थांबलीत तर मग त्याच्यामुळे गर्दी कमी झालेली आहे. फक्त घोडेवालेच आहेत तिकडं, ते पण थोडेसे झाले. आता इथं लिहिलं आहे पवित्र गुफा 6.5 किलोमीटर. इथं लिहिलं आहे पवित्र गुफा 8 किलोमीटर. म्हणजे वाया संगम आणि वाया कालीमाता म्हणजे वेगवेगळे. आता इथून होतं पार्टिशन चालू. जर चालणारे असतील तर ते वरतून जातात आणि घोडेवाले असतात ते खालून जातात. आणि बघा इथं लिहिलेलं पण आहे पेडेस्ट्रियन आणि पोनी. तर आपलं पोनी आता इथून चाललेलं आहे. आता चालू झाले उतरण. ते असे उतरायचे. गाईज हा आहे संगम डाऊन आणि आम्ही खूप वरती होतो. तिकडून माझ्या घोड्याला विचारलं बरं
तू उतरून जातस का? मग मी उतरून आलो तर बघते तर एकदम डेंजर आहे, म्हणजे एकदम स्लोप आहे, एकदम म्हणजे 70 डिग्री स्लोप असेल. त्यावरून हे घोडे आणतात बघा. हीच स्लोप कंटिन्यू वरती पण आहे, तर एकदम डेंजर वाटते. त्यामुळं मी गप्प चालत आलो. मम्मी आणि दिदी आहेत घोड्यावर, त्या आहेत. आता 15-20 मिनटं थांबल्यानंतर मम्मी आणि दिदी आता आलेत आणि तो माझा घोडा पण आला आहे. मला बघून मम्मी आणि दिदी पण उतरलेले आहेत. शेवटी मगाशीच सांगितलं आहे ना उतरायचं, आता बोलतं नाही. आता आले ना माझ्या बाबतीत नदी बघा. हे व्ह्यू मस्त आहे ते असा. आता तो मगासपासून होता तो संगम डाऊन होता, आता संगम टॉप चालू आहे. म्हणजे इथून चढण आहे, ती चढण लास्टपर्यंत आहे. मग तिकडून अमरनाथचं दर्शन होईल आपल्याला, म्हणजे अमरनाथ केव्हचा. आता मला तर वाटतं मला चालतच जाणार, कारण की चालत जायला बरं वाटतं. आणि हा बोर्ड आहे श्री अंबाबाजी शिंदे बोर्ड्स वेलकम यू एट संगम. आणि इथं पवित्र गुफा 4.5 किलोमीटर आहे. अख्ख्या अंगावर धूल चिपकलेली आहे, एकदम डेंजर. केस एकदम वाईट झालेले आहेत. हे म्हणजे एवढा मोठा रस्ता आहे, एवढा जास्त ट्रॅव्हलिंग आहे की असं वाटतं की 3 डोंगरांची आम्ही परिक्रमा करून मग आता इथं पोचतोय. ते पण अजून पोचलो नाही. आता 12:40 झालेत आणि अजून आम्ही चढतोयच. आता 1पर्यंत पोचू असं बोलतायत. बघू आता काय होतंय. बाकी पाय बेकार होत आहेत. फायनली गाईज आता जीवात जीव आला, कारण की हे बघा तुम्हाला एक सीन दाखवतो. हे बघा आपल्याला तिकडे जायचं आहे, तीच ती गुफा. आम्ही याच्या आधीच गाईज घोडे बघा इथं किती आहेत, वरती चढलेत घोडे. इथं मस्त नदी बघून आम्ही हातपाय तोंड धुवायला आलोय. मस्त थंड पाणी असं फ्रेश करण्याचा. त्या पाण्याने आता तोंड जाम काळं झाले बघा. आता फायनली घोड्यांच्या इकडून 1 किलोमीटर चालून आम्ही आता अमरनाथजींच्या इकडे आलेलो आहोत, म्हणजे गुफेजवळ आलेलो आहोत. अजून तिकडे पण लाईन जाम, तर ताकदच नाही अंगात, काय करायचं समजत नाही. बाकी ठीक आहे बघा. तर आता आमचं दर्शन वगैरे एकदम नीट झालेले आहेत, काय गर्दी वगैरे कायच नव्हती. आणि आता आम्ही चाललो लंगरला. विपुला मान मी चाललो आहे दबाके. आता दबाके खाणार आणि नंतर मग इथूनच जायचं आहे परत बालतालला. आणि वेदर खराब होते तर पाऊस येण्याची शक्यता आहे. बघू आता. बाकी तर बेकार थंडी असते. ठेवायला बरं जागा नसेल ना तुम्हाला. हे बघा असा ढवा जुगार. आता आलो मी लंगरला आणि जाम व्हेरायटी आहे बघा. आमचं आता खाऊन पिऊन परत आलो घोड्याजवळ आणि थांबलो मम्मी लोकांसाठी. जाम वेल करतात, कंटाळलो आता. आपल्याला लीन बॅकवर्ड असं पाठी लीन करायचं आणि पाय पुढे टाकायचं, म्हणजे घोडा सरकणार नाही. Yes, that is strategy. आता आमचे अमरनाथची यात्रा वगैरे झालेली आहे आणि येऊन टेंटमध्ये बसलो आणि सगळ्यांची हालत टाईट आहे. एकदम घाण, हातपाय दुखत आहेत आणि अंग दुखते पूर्ण.